नमस्कार, मी जवळची व्लॉगर आणि आज मी खूप दिवसातनं युट्यूबला व्लॉग टाकते. तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आम्ही चाललोय भूर म्हणजे आमच्या देवाला, ते पण कर्नाटकाला चाललोय. आणि सकाळचे आता वाजले 6:08 झालेत, तुम्ही बघू शकताय. आणि एवढ्या सकाळचं आम्ही लवकर चाललोय का तर आम्हाला स्टे करायचा नाहीये तिथं, आम्हाला लगेच यायचंय. मांजर म्हणजे आमची टानू टानू, आमची मानू. निघालोय आम्ही आता गाडीतून. मी आणि मम्मी बसलोय मागे आणि दीदी बसले पुढच्या सीटवर. आणि सकाळचं भरपूर थंडी होती, भरपूर नव्हती बर का, नुसतं वारं सुटलं होतं. आणि सूर्योदयाची वेळ व्हायला लागली होती. किती मस्त दिसतोय बघा सनराईज बघून आमच्या प्रवासाची सुरुवात मस्त आणि ताजी तवानी झाली होती. जत मध्ये पोहोचलो. इथे मुंबईच्या ट्रॅव्हल्स आल्या होत्या. तर आमची कर्नाटक मध्ये एंट्री झालीच होती, कारण सगळ्यात चकल्या दिसत होत्या लिहिलेल्या. जरा नाश्त्याचं बघावं म्हणलं. सकाळचं लवकर निघलो होतो, भुका लागल्या होत्या. इथे पण तेच कन्नड बोलत होते, सगळं काहीच समजत नव्हतं. तसंच इंग्लिश आणि हिंदी बोलून दिली ऑर्डर. कसा आहे राजू कर्नाटक मधलं टेस्ट? एक नंबर. कसा नंबर? कर्नाटक मध्ये आल्यावर डोसा ऐकली आणि आपण नक्की खायचं बरं का सगळ्यांनी. मस्त. आपल्यापेक्षा इकडच्या पेक्षा यांच्या हाताला भरपूर चव आहे बरं का. हा, तुम्ही पण खाऊन बघा. माझ्या भारी टेस्ट होते आहे ना. है ना? हो, भारी टेस्ट, लय मस्त, एकदम भारीच. खाऊन गाडीत खायला आम्ही चिप्स घेतले आणि गाडीत बसले आणि बघितलं आपल्या सांगोलचा ट्रक आला होता. आपल्या सांगोलची हवा सगळीकडेच आहे, कर्नाटक मध्ये पण आणि सगळीकडेच. आणि ही हवा कायमच राहणार आहे बर का. तोपर्यंत हा ब्रिज दिसला. ब्रिज वरून पुढे जातोय तर हा समुद्रच होता वाटतं, कारण बघेल तिकडं पाणी पाणी दिसत होतं. तर गाणी ऐकत प्रवास चालू होता. तर आम्ही 3 तासाचं ट्रॅव्हलिंग करून पोहोचलो बदामी मध्ये. ह्या सगळ्या चकल्या बघून तर डोकं दुखायला लागलं होतं माझं. आणि हे तर बघा किती नारळाची झाडं आहेत. ते बघत आम्ही पोहोचलो शाकंभरी देवीच्या मंदिरापाशी. इथे इलेक्शन चालू होते वाटतं. आपल्या इकडचे इलेक्शन झाले, तिथले चालू झालेत आता. साडी वगैरे घेतली देवीसाठी. आत व्हिडिओ फोटो अलाउड नव्हतं, म्हणून मी फोटो व्हिडिओ काढलेच नाहीत, बाहेरूनच घेतले बघा व्हिडिओ. मी देवीचं दर्शन घेतलं आणि इथेच बाजूला असलेले हे मंदिर पाहिलं. पूर्ण दगडाचे आहे बर का. इथे येऊन मस्त गार वाटत होतं. आणि हे पाण्याचं मोठे कुंड बघितलं. पाणी पण स्वच्छ आणि भारी होतं. आणि उन्हाचं जरापासून लस्सी पिली. बदामीच्या फेमस अशा केव्स मध्ये आलो. किती मस्त शांत असं आहे बघा, मनाला भारी वाटत होतं बघून. इथे पाणी वगैरे पण किती मस्त आहे, बघू शकताय तुम्ही. अजून केव्स भरपूर मोठं होतं, पण आम्हाला एवढा वेळ नव्हता, कारण पुढे अजून आम्हाला भरपूर प्रवास करायचा होता. एवढं बघून लागलो पुढच्या प्रवासाला. प्रवास करत भूक लागली म्हणून वाटेत गाडी थांबून हॉटेलमध्ये गेलो. मी तर डोसा खाल्ला, कारण इकडच्या डोसाची चव मला भरपूर आवडली होती. अजून 2 तास गाडीत बसून आम्ही पोहोचलो येडूर मध्ये. हे आदियोगाची मूर्ती तुम्हाला माहित असेल, तशीच सेम इथे पण आहे, तुम्ही बघू शकताय. हे नदी पण भरपूर मोठी आहे आणि स्वच्छ पाणी वगैरे मस्त आहे सगळं. हात पाय धुवून मंदिरात आलो. मी विभूती लावली आणि दीदीला पण विभूती लावली मी मस्त अशी. वीरभद्राचे दर्शन करायला आलो. हे आमचं कुलदैवत आहे. दर्शन केलं. दर्शन करून बाकीच्या देवांची पण दर्शन करायला आलो. ही श्री वीरभद्राची उत्सव मूर्ती आहे आणि भद्रकाळी असे म्हणतात. मम्मीने प्रसाद घेतला आणि थोडी खरेदी करून निघालो घरी. तर आम्ही बदामीला पहिल्यांदाच गेलो होतो आणि येडूर वीरभद्राला आम्ही वर्षातून एकदा तर येतोच. तुम्ही तुमच्या कुलदेवताला किती दिवसातून, महिन्यातून, वर्षातून जाता, कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चलो बाय बाय.